हॅलो फ्रेंड्स, ओनली वर्दी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि यामध्ये आपण फक्त 30 GKचेच प्रश्न पाहणार आहे. तर पहा, पहिला प्रश्न आहे आपला, भारतातील क्रिकेटची पंढरी कोणत्या शहराला म्हणतात? तर पहा, क्रिकेटची पंढरी ही मुंबई या शहराला म्हणतात. नंतर दुसरा प्रश्न, इको सेन्सिटिव्ह म्हणून कोणत्या अभयारण्याला दर्जा मिळालेला आहे? इको सेन्सिटिव्ह. तर पहा, इको सेन्सिटिव्ह हा ताडोबा या अभयारण्याला दर्जा मिळालेला आहे. तिसरा प्रश्न आहे आपला, लोकसभेतील फादर ऑफ द हाऊस म्हणून कोणाला ओळखतात? तर पहा, लोकसभेचा फादर ऑफ द हाऊस हा इंद्रजित गुप्ता याला ओळखतात. नंतर आहे चौथा प्रश्न, एखादी व्यक्ती भूतलावर कोठे आहे हे शोधण्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरतात? तर पहा, एखादा व्यक्ती भूतलावर कोठे आहे हे शोधण्यासाठी GPS ही सिस्टीम वापरतात. GPS सिस्टीम. नंतरचा पाचवा प्रश्न आपला, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्र 0% आहे? तर वनक्षेत्र हे 0% लक्षद्वीप येथे आहे. नंतर इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. नंतर आहे सातवा प्रश्न, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरात आणले? तर पहा, वापरात आणले म्हणजेच पेशीचा शोध लावला होता रॉबर्ट हुक या व्यक्तीने. नंतर आहे आठवा प्रश्न, खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? तर पहा, रासायनिक खत हे कंपोस्ट खत हे नाही आहे. खूप वेळा प्रश्न पेपरला आलेला हा पोलीस भरतीचा IMP प्रश्न हा. कोणते खत नाही म्हटलेलं आहे? तर कंपोस्ट हे खत नाही. नंतर आहे नववा प्रश्न, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी रोवला होता? तर इंग्रजी शिक्षणाचा पाया हा लॉर्ड मॅकोले या इंग्रज अधिकाऱ्याने घातला होता. नंतरचा 10व्या नंबरचा प्रश्न आहे, पाठीच्या कण्यात 33 मणक्यापैकी मानेत किती मणके असतात? तर 33 पैकी मानेत 7 मणके असतात. नंतर 11वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष कोणत्या दिवसापासून सुरुवात होते? तर महसूल वर्ष महाराष्ट्रात 1 ऑगस्टपासून सुरुवात होते. 1 ऑगस्ट. नंतर आहे गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले? तर गावगाडा या पुस्तकाचे लेखक आहे त्रि. ना. अत्रे. नंतरचा प्रश्न आपला 13वा, खालीलपैकी टेहरी हे धरण कोणत्या राज्यात आहे? तर पहा, टेहरी हे धरण उत्तराखंड या राज्यात आहे. नंतर आहे 15वा प्रश्न आपला, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये कोणता पक्षी आढळतो? खूप IMP प्रश्न हा. हे असेच प्रश्न पेपरला येत असतात, रिपीट होतात. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये फ्लेमिंगो हा पक्षी आढळतो. नंतरचा प्रश्न आपला 16व्या नंबरचा, तर पहा, सूर्योदय योजना कोणी सुरू केली होती? सूर्योदय ही योजना जयप्रकाश नारायण यांनी सुरू केली होती. 17वा प्रश्न आपला, केळीच्या उत्पादनासाठी जगात सर्वात अग्रेसर देश कोणता? केळीच्या उत्पादनासाठी सर्वात अग्रेसर हा भारत देश आहे. नेक्स्ट आहे 18वा प्रश्न, फ्लाइंग राणी ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? फ्लाइंग राणी ही मुंबई ते पुणे या 2 शहरादरम्यान धावते. 19वा प्रश्न आपला, सर्वाधिक गरीब लोकांची संख्या कोणत्या राज्यात आहे? आता भारतात सर्वात गरीब लोक कोठे आहे? महाराष्ट्रात तर गरीब आहेच नाही. उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्यसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेश आहे आणि सर्वात गरीब लोकसंख्यासुद्धा उत्तर प्रदेशमध्येच आहे. नंतर आहे 20वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात सर्वाधिक वाटा कोणत्या क्षेत्रात असतो? भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात सर्वाधिक वाटा हा सेवा क्षेत्राचा असतो. नंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरामध्ये साधारणतः रक्ताचे प्रमाण किती असते? हा खूप IMP प्रश्न आहे. मानवी शरीरात रक्ताचं प्रमाण पहा, IMP करायला 5.5 लिटर म्हणजे 5.5 लिटर रक्ताचं प्रमाण मानवी शरीरात असते. 5.5 लिटर.
नंतर आहे 22वा प्रश्न, शोरा हे कोणत्या संसदेचं नाव आहे? अफगाणिस्तानच्या संसदेला शोरा असे म्हणतात. नंतर आहे 23वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? तर भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे सियाचीन. सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. नंतर आहे जैववायूमध्ये 60% प्रमाण कोणत्या वायूचे असते? तर जैववायूमध्ये 60% प्रमाण हे मिथेनचं असते, मिथेन वायूचे. नंतर आहे 25वा प्रश्न आपला, कथिल या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर SN. पहिलाच ऑप्शन आहे SN ही कथिल मूलद्रव्याची संज्ञा आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला 26व्या नंबरचा प्रश्न आहे, टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? तर उत्तर आहे लायकोपेन. लायकोपेनमुळे टमाटरला लाल रंग प्राप्त होतो. नंतरचा प्रश्न आहे 27वा, नोकरशाही या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणी केला? नोकरशाही या शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम कोणी केला? तर लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम हा प्रयोग केला होता. नंतर आहे वीर दासगाव हे कोकण रेल्वे स्टेशन कोणत्या जिल्ह्यात आहे? 28वा प्रश्न आपला, वीर दासगाव हे कोकण रेल्वे स्टेशन हे आहे रायगडमध्ये. ऑप्शन क्रमांक 4 रायगड. नंतरचा प्रश्न आहे आपला 29वा, ग्राम पातळीवर सामुदायिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणाची असते? ग्राम पातळीवर अंमलबजावणी कोण करते म्हणते? सामुदायिक विकास कार्यक्रमाची. तर हा ग्रामसेवक करत असतो, ग्रामसेवक. सामुदायिक विकास कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवक करतो. नंतर आहे प्रश्न आपला 30वा आणि शेवटचा प्रश्न, विद्युत दीपचा शोध कोणी लावला? विद्युत दीप म्हणजे लाईटचा शोध एडिसन यांनी लावलेला आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न कसे वाटले सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला अगोदर लाईक करा. चॅनलवर आपले नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.